नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कुटुंब हा समाज व्यवस्थेचा भारतीयांकडे पाया आहे असं मानलं जातं. मुळात विविध नाती आणि त्यातले निखळ हेतू याविषयी आपण बोलतो तेव्हा सगळेच जण आपापल्या आजी आजोबांच्या काळामध्ये जातात. पण आज धावत्या वेगाबरोबर आणि बदलत्या काळाबरोबर नात्यांची संकल्पना बदलत चालली आहे का असं वाटण्याचं कारण असं की त्या अनुषंगाने जेव्हा आपण बघत असतो तेव्हा नात्यांमधले विसंवाद, नात्यांमधले वितंडवाद आणि पुढे जाऊन हिंसक विध्वंसक रूप आपल्या समोर दिसतात. अशा बातम्या सुद्धा आपल्यापाशी पोचतात. मग यामध्ये ती नाती कधी कधी संपुष्टात येतात, तुटतात, काही काळापुरतं तिथं विसंवाद होतो, पुन्हा गाडी वळणावरती येते. पण एक मात्र नक्की आहे की इथं कुठे ना कुठे वीण येते, उसवली जाते. मग यावेळी लक्षामध्ये येतं काय नेमकं कमी पडतंय. संवाद, विसंवाद म्हणजे अर्थात संवादाची गाडी कुठेतरी चुकते. पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याच्यामध्ये प्रतिमा अगदी स्पष्ट दिसते. मात्र गैरसमजाचा एखादा खडा चुकून कुटुंबामध्ये पडला तर ते पाणी गढूळ होण्याची शक्यता असते. मग यासाठी हे घडूच नये यासाठी काय करावं? कुटुंब सप्ताहानिमित्त आजचा आपला हा सखी सह्याद्रीचा भाग. कुटुंब कल्याण सप्ताहानिमित्त आजचा आपला विषय आहे कौटुंबिक समन्वय. कौटुंबिक समन्वयाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर मॅडम. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर मॅडम विषयी सांगायचं तर जिजामाता महिला साखर कारखान्याच्या आणि सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. स्वयंसिद्धा सेवा संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. विविध आरोग्य केंद्र, गृह उद्योग, महिला वसतिगृह याबाबतीतही त्यांचं अग्रेसर असं कार्य आहे. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. इतर लेखकांची पुस्तकंही प्रकाशित केलेली आहेत. त्यांच्या कार्याची फार मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली आहे. विविध 50हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. अगदी उल्लेख करायचा म्हटला तर राजमाता जिजाऊ पुरस्कार त्यांना 5 वेळा मिळालेला आहे. उद्योगश्री, गुणवंत महिला उद्योजकता, प्राईड ऑफ इंडिया असे अनेक पुरस्कार मॅडमच्या खाती आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून मॅडम सगळ्यांना मार्गदर्शनही करत असतात. आज त्यांच्याकडून कौटुंबिक समन्वय या नेमक्या मुद्द्यावर आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत ते चटकन टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. कौटुंबिक समन्वय या दृष्टिकोनातून ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. मुळात कुटुंब सप्ताह जो आहे त्याचं औचित्य याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. भारतीय परंपरेमध्ये कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुटुंब व्यवस्था ही भारतीय परंपरेचा आधार आहे, तो पाया आहे असं मला वाटतं. आणि या दिनाच्या निमित्तानं कुटुंबामधल्या प्रत्येक नात्याचं महत्त्व समजावं, त्यांच्यामधली नाती अधिक दृढ व्हावीत. आजच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस दुरावत चाललेले संबंध, नाती अधिक घट्ट व्हावेत. कुटुंब सुदृढ व्हावं, कारण कुटुंब हे माणसाच्या जीवनातलं पहिलं अभ्यास केंद्र आहे. आणि त्याचं या कुटुंबामध्ये शिक्षण, संस्कार जे घडतात त्यामुळेच माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा समाजाच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. आणि म्हणून निकोप समाजाच्या वाढीकरता, आदर्श समाज निर्मितीकरता कुटुंब व्यवस्था सुदृढ होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आज कुटुंबामधली बदलती नाती सुद्धा आपल्याला दिसतात आणि आज ती काळानुरूप येणारी अपरिहार्यता आहे असंही त्याला म्हटलं जातं. आपल्याला काय वाटतं? कुटुंब म्हणजे आता कुटुंबाची संकल्पना इतकी बदलत चाललेली आहे की पूर्वी कुटुंब म्हणजे आजी आजोबा, म्हणजे आई बाबा, आजी आजोबा, मुलं, नातवंड असं एक गोकुळ असायचं. कुटुंबामध्ये भरपूर माणसं असायची आणि त्याचा उल्लेख गोकुळ असा केला जायचा. या गोकुळापासून सुरुवात झालेली ही कुटुंबाची परंपरा
मायक्रो फॅमिली म्हणजे हम दो हमारे दो पर्यंत आली आणि त्यानंतर आज ही संकल्पना कुठेतरी लिव्ह इन रिलेशनशिप पर्यंत जाते असं मला वाटतं. कुटुंब व्यवस्था ही लोप पावत चाललेली आहे. त्यामुळं ही सुदृढ करण्यासाठी या कुटुंबामध्ये जी विविध नाती आहेत तर त्या नात्यांमध्ये एक हळूवार असे नातेसंबंध असतात ते जपले गेले पाहिजेत. त्या नात्यांचा आदर केला गेला पाहिजे. त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. आज नात्यांमधला जिव्हाळा कमी होत चाललाय. जसं घराच्या दारामध्ये रांगोळी काढली जाते आणि त्याच्यामध्ये जेव्हा रंग भरले जातात तेव्हा ती रांगोळी अत्यंत सुंदर दिसते. तसंच नात्यांमध्ये सुद्धा ज्या वेळेला प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल त्याच वेळेला त्या नात्याला अर्थ प्राप्त होईल आणि अशी निर्माण झालेली नाती एक आदर्श कुटुंब बनवतील असं मला वाटतं. मस्त. आणि शेवटी कसं असतं की एखाद्या कुटुंबाची कॅप्टन ही तिथली गृहिणी किंवा तिथली स्त्री असते आणि मग ती अभिमानानं समाजामध्ये सांगेल की सुंदर माझं घर आहे. वा. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी आणि वर्षाजी. चांगला विषय आपण घेतला, कुटुंब समन्वयाचा, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. माझे 3 प्रश्न आहेत पल्लवीजी. पहिला प्रश्न असा आहे की कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व हे भिन्न असतं, त्याची प्रवृत्ती देखील भिन्न असते आणि प्रत्येकाला भिन्न प्रकारचा अहम असतो. अशा अवस्थेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा रोल कसा असावा की ज्या योगी कुटुंब समन्वय चांगल्या पद्धतीने केला जाईल, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे असं की अतिशय कॉमन ही गोष्ट झाली की मोबाईल, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या वापरामुळे देखील घरातील व्यक्ती दुसऱ्या लांब असलेल्या व्यक्तीशी संवाद साधते आणि कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला वाटते की माझ्याशी निकोप संवाद होत नाहीये. मग मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप हे चॅटिंग जे आहे वरदान म्हणायचं की शाप, असा प्रश्न पडतो. आपणास काय वाटतं? तिसरा प्रश्न असा की विवाह जमवताना असं सर्वसामान्यपणे पाहिलं जातं की प्रत्येक मुलगी इन जनरल म्हणजे असं पाहते की किंवा मुलीचे पालक सुद्धा की माझ्या मुलीला स्वतंत्र राहायला पाहिजे, नवरा बायकोनं राहिलं पाहिजे. मग अशा अपेक्षा असतील तर दुर्दैवाने लग्न सुद्धा उशिरा होत चाललेली आहेत मुलींची. ही सुद्धा घातक गोष्ट वाटत नाही का कुटुंब व्यवस्थेच्या दृष्टीने? धन्यवाद. धन्यवाद. त्यांचे 3 प्रश्न आहेत कुडाळकरांचे. त्यांचा पहिला मुद्दा जो होता तो म्हणजे आज कुटुंबामध्ये प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असतात. अहम, मी, अहंकार असतो, इगो असतो, राग असतो, क्रोध असतो. या प्रत्येकाचे जे वेगवेगळे स्वभाव वैशिष्ट्य असतात त्यांना एकत्र घेऊन जाणं हे एक आव्हान आहे असं त्यांना वाटतं. आपलं काय मत आहे आणि जो समन्वय कसा घडवावा याविषयी तुम्हाला कसं सांगता येईल? खरोखरच आहे की कुटुंबामध्ये हे प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं ही खरोखरीच तारेवरची कसरत आजच्या काळामध्ये होऊन बसली आहे. खरंय. आणि याच्यामध्ये इगो हा इतका मोठा शब्द आहे ना की तो इगो जर बाजूला काढला तर नात्यांमधला जडपणा संपून जातो आणि मग नाती हलकी होतात आणि हलकी नाती झाली की ती फुलायला सुरुवात होते. याच्यासाठी एकमेकांमध्ये मोकळेपणानं संवाद साधला गेला पाहिजे. अक्करस्थाळेपणा नको, कुढत बसणं नको, समंजसपणा, समजूतदारपणा असला पाहिजे. तर आणि तरच म्हणजे केवळ संवाद, एकमेकांशी जास्तीत जास्त संवाद साधल्याने हे प्रश्न सुटू शकतात असं मला वाटतं. त्यांचा पुढचा मुद्दा असा होता की विविध ॲप्सचा वापर किंवा सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर हा आज वाढत चाललेला आहे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा आज कोणाची गरज नाहीये. तंत्रज्ञानामुळे माणसं स्वयंभू झालेली आहेत असं एकीकडे आपल्याला दिसतं आणि त्याचबरोबरीने तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि यामुळे माणसांपासून लांब जात आहेत असंही दिसतं. नक्कीच, हे तर अगदीच खरंय. कुटुंबामध्ये जर 4 माणसं असतील तर 4 स्मार्टफोन असतात त्यांच्याजवळ. एकमेकांच्या समोर जरी बसलेले असले तरी सुद्धा ते त्यांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर त्यांच्या मित्रमैत्रिणीशी चॅट करत असतात, परंतु ते घरातल्या समोर बसलेल्या माणसाशी बोलत नाहीत. ही आजची परिस्थिती झालेली आहे. माणसं यंत्रवत झालेली आहेत आणि त्यामुळं पर्यायानं नातीसुद्धा यंत्रवत झालेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कुटुंबामध्ये आजी आजोबा असणं फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं
नातेवाईकांमध्ये मुलांना मिसळून देणं, आपण स्वतः मिसळणं, ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि वाढता माध्यमांचा प्रभाव हा माणसाला माणसापासून दूर नेतो आहे, हे तितकंच खरं आहे. त्यांचा पुढचा मुद्दा होता की लग्न संस्थेमध्ये मुळात अपेक्षा जेव्हा आपल्या ठेवल्या जातात तेव्हा अपेक्षांमध्ये स्वतंत्र राहणं ही अपेक्षा असल्यामुळेच मग विवाह लांबणीवर पडणं हे समाजामध्ये दिसतंय का? हो, एकत्र कुटुंब पद्धती ही कुठेतरी तरुणाईकडनं नाकारली जाते आहे का? नक्कीच नाकारली जाते. कारण आजच्या काळामध्ये सासू सासरे हे मुलींना डस्टबिन वाटायला लागलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु ही वस्तुस्थिती सुधारण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि जसं मी म्हटलं की हम दो हमारे दो कुटुंबाची जी संकल्पना आहे, तर ही संकल्पना केवळ कायद्याच्या माध्यमातून बदलता येणार नाही, तर समाजाची जागृती ही त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढचा फोन आहे बँगलोरचा. रजनी पडवणकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार रजनीताई, बोला बोला. नमस्कार दोघींनाही आपला नमस्कार. माझा प्रश्न नमस्कार. असा आहे, मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. हो. माझा प्रश्न असा आहे, कुटुंब प्रमुख जी व्यक्ती आहे तिने कोणती काळजी घ्यावी की घरातील वातावरण कसे चांगले राहील आणि चांगली नाती कशी टिकतील? धन्यवाद. कुटुंब प्रमुखाने काय काळजी घ्यायला हवी नाती सुदृढ राहण्यासाठी? कुटुंब प्रमुखाने सगळ्यांवर एकसारखी मायेची पाखर ठेवली पाहिजे. हा जास्त चांगला, तो कमी चांगला, एकमेकांच्या समोर एकमेकांचं उणं दुणं काढणं हे सगळ्यात पहिल्यांदा टाळलं पाहिजे. तो कितीही चांगला असला तर सगळ्यांच्या समोर त्याचं कौतुक जरूर करा, पण तो किती वाईट आहे हे सगळ्यांसमोर जरूर सांगू नका. त्याला एकटं घेऊन सांगा. कारण आज मगाशी मी जसं म्हणलं की इगो प्रॉब्लेम एवढा मोठा झालाय की बहिणीला भावासमोर ओरडलेलं सुद्धा आवडत नाही आजच्या काळामध्ये. ही बदलती संकल्पना आहे. याच्यासाठी कुठंतरी मागच्या पिढीनं पुढच्या पिढीबरोबर कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे असं मला वाटतं. पुढचा फोन आलाय तो घेऊया. नमस्कार. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम आमचा प्रश्न असा आहे. नमस्कार. हा, हॅलो. अनिरुद्ध जोशी बोलतायत बीडहून. नमस्कार अनिरुद्धजी, बोला. की मॅडम आपण स्वतंत्रप्रमाणे म्हणजे कुटुंबातली व्यक्ती प्रत्येक आपल्या मर्जीप्रमाणे वापरत आहे, हे करीत असते, आपली जडणघडण करते ना. होय. म्हणजे जडणघडण म्हणजे कसं आपल्या मर्जीप्रमाणे वागणं असं करते, मग त्याच्यामुळे कुटुंबामध्ये भांडणं निर्माण होतात. बर. त्याच्याबद्दल अनिरुद्धजी सलग प्रश्न विचारा, सलग विचारा. मॅडम म्हणजे मला काय म्हणायचं की कुटुंबातली व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे जडणघडण म्हणजे वागणूक करीत असते, त्याच्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये भांडणं होतात. त्याच्याबद्दल मॅडम काही आम्हाला तुम्ही उत्तर देऊ शकता का? धन्यवाद. काय हा. सांगाल? चांगला प्रश्न आहे खूपच. कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाला स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागायचंय, तर कुटुंब ही शेवटी एक तडजोड आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र राहायचंय म्हटल्यानंतर मीपणा हा सोडायलाच हवा. एकमेकांना समजून घ्यायला हवं. जर मीपणा नाही सोडला तर एकमेकांचं पटणं हे खूपच अवघड होऊन बसतं. थोडक्यात कोहम कोहम म्हणताना मी काहीही नाही, मी एक शून्य असा विचार करून, या कुटुंबामुळे आपण असतो असा विचार करून सामंजस्याने पुढे जाणं. आणि जेव्हा आपण आदर्श ही संकल्पनेविषयी बोलतो की हे 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 हवं आहे, पण त्याचबरोबर समाजाची वास्तवदर्शी बाजू किंवा मगासपासून जे फोन येत आहेत त्या फोनमधनं पण एक लक्षामध्ये येते की सगळ्यांशी जमवून घेणं ही आज प्रत्येक घरामध्ये समस्या होऊ पाहते. कदाचित प्रत्येक घरातली नाही, पण कदाचित जास्त प्रमाणामध्ये. मग या पार्श्वभूमीवरती कायदा ही एक प्रत्येक गोष्टीवरती असलेलं उत्तर असं म्हटलं जातं. कायदे तज्ज्ञ म्हणून अशा विविध केसेस तुमच्या समोर सतत असतात, त्याविषयी सुद्धा ऐकायला आवडेल. कायदा जो आहे तर मला असं वाटतं की कायदा आणि प्रघात हे दोन वेगवेगळे भाग आहेत. कायदा समाज घडवत असतो आणि प्रघात हा समाज घट्ट ठेवत असतो, बांधून ठेवण्याचं काम करतो. वा. प्रत्येक वेळेलाच कायदा उपयोगी पडत नाही. अनेक केसेस अशा असतात की ज्या केसेसमध्ये कायदा सुद्धा स्वतःची शस्त्र खाली ठेवतो. किंबहुना कायद्यामध्ये सुद्धा आज असे बदल झालेले आहेत की पूर्वी आपल्याला माहिती आहे 498 कलमाद्वारे पटकन कारवाई होत होती,
पण आज पोलीस स्टेशनला स्पष्ट आदेश आहेत की 498 वर तुम्ही कलम लावत असताना 10 वेळा विचार करा, आलेल्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करा आणि नंतर 498 कलम तुम्ही लागू करा. अशा पद्धतीनं आज कायदा सुद्धा बदलतोय आणि कायद्याला सुद्धा असं वाटतंय, कारण कायदा हा शेवटी माणसांसाठी बनवलेला असतो, माणसांच्या हितासाठी बनवलेला असतो, समाज हित जपण्यासाठी कायदा असतो आणि मग अशा वेळेला हा कायदा माणसाला उपयोगी पडला पाहिजे. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था ही सुदृढ करण्यासाठी, कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कायदा केला जातो. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो काउन्सिलिंगचा. प्रत्येक गोष्टीवर काउन्सिलिंग झाल्याशिवाय ती केस कोर्टामध्ये उभी राहता कामा नये, असा एक अलिखित नियम सध्या होऊन बसलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नव्हे तर त्याही पुढे जाऊन प्रत्येक तालुका स्तरावर एक अशा पद्धतीचं फॅमिली काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे. गृह विभाग आणि महिला बाल कल्याण अशा दोघांनी मिळून हे केंद्र चालू केलेलं आहे. या केंद्रामध्ये महिलांना खूप चांगल्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलं जातं. त्यांच्या प्रत्येक समस्येवर बारीक सारीक विचार केला जातो. इतक्या काहीतरी विचित्र समस्या असतात की त्या समस्यांना कदाचित कायद्याच्या माध्यमातून गेल्यानंतर 17-17, 18-18 वर्ष लागतात. आणि माझ्याकडेही काही अशा केसेस आहेत की घटस्फोटाची केस आहे, आज 17 वर्ष झाले, 18 वर्ष झाले तरी सुद्धा निकाल लागलेला नाही. परंतु हेच काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ज्या वेळेला ही केस पुढे दिली जाते, तर सध्या एक नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005. या कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या माध्यमातून आपली जी समस्या आहे किंवा आपली जी केस आहे ती कोर्टात जरी दाखल केली आफ्टर काउन्सिलिंग तरी 60 दिवसांच्या आतमध्ये त्याचा निकाल लागतो. एवढा चांगला कायदा आज शासनानं आपल्या समोर दिलेला आहे. खरं, मी ह्याच मुद्द्याकडे ना, कौटुंबिक हिंसाचार हा जो प्रकार आहे हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. या बाबतीमध्ये आपण अग्रगणी राहून मार्गदर्शन करत असतात. पण त्याचबरोबरीने समाजामधली ही प्रवृत्ती जी आहे ती वाढती उदाहरणं तुमच्या समोर आहेत. मुळात कौटुंबिक हिंसाचार का घडतो? कुटुंबामध्ये असलेला विसंवाद किंवा पूर्वग्रह. पूर्वीच्या काळी कसं असायचं की म्हणजे अगदी आत्ताच नुकताच भोंडला झालेला आहे, 9 दिवस नवरात्र आपण साजरं केलेलं आहे. नवरात्रीमध्ये लहान लहान मुलींनी भोंडला खेळलेला आहे आणि या भोंडल्यामधली गाणी जर आपण ऐकली की असं सासर काय खाष्टबाई किंवा काय द्वाडबाई आणि असं माहेर सुरेख बाई, म्हणजे लहानपणापासून मुलींना असं सांगितलं जातं की सासर म्हणजे काहीतरी असं द्वाड खट्याळ आणि खूप त्रास असतो आणि माहेर म्हणजे कसं गोड सुंदर शांत छान असं की जिथं सगळे लाड पुरवले जातील. तर हे कुठंतरी परंपरेनं मुलींना शिकवलं जातं. पण त्या काळामध्ये ते ठीक होतं, कारण का की त्यावेळी खेळायच्या वयामध्ये मुलींची लग्न व्हायची आणि मग पर्यायानं सासूवर जबाबदारी असायची की त्या मुलीला सांसारिक जबाबदारी शिकवायची. आजच्या काळात तसं होत नाही. मुलीचं लग्नाचं वय हे 18 वर्ष आहे, त्याच्याही पुढे गेलेलं आहे. आजच्या काळात तर 18 जरी असलं तरी 22-23 वर्षाशिवाय लग्न मुलींची होत नाहीत. त्यामुळे मुली तशा मॅच्युअर झालेल्या असतात. आणि मग या काळामध्ये ही संकल्पना म्हणजे सासू ही खाष्टच असते. मग ते गाणं असतं की कारल्याचा वेल लाव ग सुनबाई, मग त्याला कारलं येऊ दे मग जा माहेरा, मग त्याची भाजी करून मला वाढ मग जा माहेरा, मग त्याचं मला भाजी वाढल्यानंतर ते उष्ट सुद्धा काढ आणि मग माहेरला चाल. आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. त्यामुळं मुलींनी सुद्धा सासर या संकल्पनेचा एवढा मोठा बाऊ करायचं काहीही कारण नाहीये. आणि मग ही परिस्थिती, हे पूर्वग्रह जर आपण मनामध्ये सतत ठेवून गेलो तर मग सासू म्हणलं की आपल्या समोर एक चित्र उभं राहतं की ही एक खाष्टबाई असणार, सासरा हा ओरडणारा माणूस असणार, दीर हा काहीतरी सतत मागणी करणारा सतत छळणारा प्राणी असणार, नणंद स्वतःची लाड पुरवून घेणारी बाई असणार. असं एक चित्र डोळ्यासमोर ठेवून आपण ज्यावेळेला त्या घरामध्ये प्रवेश करतो तर ही सगळ्यात घातक गोष्ट आहे असं मला वाटतं. पूर्ण नितळ मनाने, साफ मनाने तुम्ही संसारामध्ये ज्यावेळेला प्रवेश कराल तरच हे हिंसाचार पुढे वाढत जाणार नाहीत. प्रत्येक वेळेला हिंसाचार करण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार नसते, दोन्हीही बाजूंनी तिथं समसमान जबाबदारी असते असं मला वाटतं. आणि हे हिंसाचार होऊ नयेत म्हणून दोन्ही बाजूंनी ही प्रक्रिया सुरू होणं गरजेचं आहे. तर हे हिंसाचार कमी होतील.
सुनेनी म्हणजे आपल्याला असं वाटतं की सासू मला छळणार, मग सासू सहज जरी म्हणली की अगं मला कंटाळा आलाय, चहा करतेस का, की तिला असं वाटतं अरे चहा ही मला छळायचं म्हणून चहा करायला सांगते. आता ही जी उदाहरणं आहेत ही शाब्दिक होणारी मतभेदांविषयी. याही पुढची पायरी असते ती म्हणजे शारीरिक हिंसाचार, आणि त्याची भयानक उदाहरणं आपल्याला शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुद्धा दिसतो. आणि कित्येक वेळा पाड्यांमध्ये ते एक रिवाज म्हणून सहन केली जातात किंवा ती घडताना दिसतात. मग याकडे चक्क दुर्लक्षही केलं जातं किंवा क्वचित प्रसंगी आवाज उठवला जातो. कायदेतज्ञ म्हणून ह्या थोड्याशा टोकाच्या हिंसाचाराविषयी काय सांगता येईल? टोकाचे हिंसाचार अनेक केसेसमध्ये आम्हीही पाहिलेले आहेत. याच्यामध्ये कायद्याच्या माध्यमातून जी शिक्षा आहे तर ती व्हायलाच पाहिजे. त्यासाठी पोलीस स्टेशन जास्त जागरूक असायला हवेत. बरं. अनेकदा ज्या वेळेला अशा पद्धतीची तक्रार ती महिला घेऊन जाते त्यावेळेला पोलीस ती तक्रार घेत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहेत. पण आता हे जे महिला समुपदेशन कक्ष निर्माण झालेले आहेत त्याच्या माध्यमातून या महिला न्याय मागू शकतात. आणि टोकाचे हिंसाचार म्हणजे एक घटना घडलेली होती. त्या घटनेमध्ये नवविवाहित मुलगी 18व्या किंवा 19व्या दिवशी तिला विष घालून मारण्यात आलेलं होतं. विष घालून मारल्यानंतर नेहमीच असतं की ना आत्महत्या केली. पण तिनं जर आत्महत्या केली असेल तर तिच्या हाताची नखं का निघाली, पायाची नखं का निघाली, हातावर पायावर तिच्या जखमा का होत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा या गोष्टी येऊन त्याच्यावर पुढे आवाज उठवला जात नाही. आणि मग ही केस नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल कोर्टामध्ये जाते. कोर्टामध्ये गेल्यानंतर पुढं मग त्याचं काय होतं हे कधीच कुणाला सांगण्यासारखं नसतं. मिळाला न्याय तर एखाद्या मुलीला मिळतो, नाही मिळाला तर अजिबात मिळत नाही. ही आजच्या कायद्याची स्थिती आहे. त्यामुळं अजूनही काही कायद्यांमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे. पूर्वीचे जुने कायदे आजही तसेच आहेत. पण हे कौटुंबिक हिंसाचार जो कायदा आहे 2005चा यानुसार मात्र बरीचशी परिस्थिती बदलती आहे. पण सर्रास माहेरून पैसे आण, त्याच्यानंतर आमच्या मुलाला गाडी घ्यायची आहे, 4 व्हीलर घ्यायची आहे, यासाठी बायकांचे होणारे छळ हे आजही चालूच आहेत. ते कुठेही बंद झालेलं नाही. त्याचं स्वरूप बदललंय. म्हणजे पूर्वी हुंडा ही जर संकल्पना असेल तर आज आमच्या मुलाला गाडीतून फिरायचं आणि तुला पण मिळेलच ना फिरायला, असं पटकन बोललं जातं. म्हणजे तू सरळ सरळ घरी जा आणि आम्हाला 4 व्हीलरसाठी पैसे आण असं म्हणलं जात नाही. पण तुम्हाला दोघांनाही फिरायला गाडी होईल असं म्हणून का होईना अशा पद्धतीचे छळ आजही समाजामध्ये सुरू आहेत. याविषयी आणखीन बोलूया. पुढचा फोन आहे अमोल यांचा यवतमाळहून. नमस्कार अमोल, बोला. कौटुंबिक पातळीवर जे घरगुती कधी कधी नाही का खोटे आरोप होतात तर त्याच्याबद्दल कसं काय? कौटुंबिक पातळीवर आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात त्यावेळी खोटे आरोप प्रत्यारोपांना तोंड कसं द्यावं, समन्वयक म्हणून आपली भूमिका. तर पूर्वीच्या काळी काय असायचं की मोठी कुटुंब होती आणि कुटुंबामध्ये कोणी ना कोणीतरी आजी, मावशी, आत्या ही काउन्सिलरची भूमिका पार पाडायची. आज कुटुंब पद्धती छोटी झाली आहे. घरामध्ये 2च माणसं असतात, 4च माणसं असतात. आणि मग अशा वेळेला हे खरं खोटं तपासणारी सुद्धा व्यक्ती आपल्या समोर नसते. हे ठरवायचं कोणी, हे खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही दोघंच ठरवू शकता. आणि मग त्यामुळं त्यातली सत्य असत्यता किती आहे यासाठी स्वतःचं मन शांत ठेवा. मन शांत ठेवून प्रश्न नक्की काय आहे तो कदाचित समजत नसेल तर कागदावर लिहा. मग त्याची खरी खोटी बाजू तुम्ही समजवून घ्या. आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर सुसंवाद साधा, मोकळीकता ठेवा, मनाची मोकळीकता ठेवा. दोघांनी एकमेकाशी चांगल्या पद्धतीनं संवाद करा. खरं खोटं आपोआप गळून जाईल, प्रश्नच निघून जाईल. जेव्हा आपण हिंसाचाराविषयी बोलत होतो की मागण्या विविध आणि त्या पुरवता घडणारे हिंसाचार किंवा अत्याचार, याविषयी बोलताना मुळात आवाज अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी आहे असं कायदा म्हणतो. बरोबर. आणि समन्वयकाची भूमिका अशी असते की समजून घ्या आणि पुढे वाटचाल करा. आता इथं कायदा आणि समन्वयक या दोन्हीची सांगड घालून व्यक्तीने नेमकं आधी कोणाकडे संपर्क साधावा, कशा प्रकारे दाद मागावी. कारण हा कार्यक्रम बघणारे खूप असे आहेत की ज्यांच्यावर अन्याय होतो आहे किंवा काही लोकांना कळते की समोरच्या व्यक्तीवर अन्याय होतोय. या दोघांसाठी ह्याचं उत्तर मोलाचं आहे.
कायदा आणि काउन्सिलिंग या दोन बाबतीत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अन्याय होणाऱ्या व्यक्तींना सगळ्यात पहिल्यांदा काउन्सिलरकडे जाणंच गरजेचं आहे. कारण मी मगाशी जसं म्हणलं तसं कायद्यांनी कुटुंब चालत नसतं, तर परंपरेने कुटुंब चालतं, प्रघातांनी कुटुंब चालतं. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काउन्सिलरकडे जाऊन आपला नेमका प्रश्न काय आहे, आपली नेमकी अडचण काय आहे हे विचारलं पाहिजे. अनेक केसेसमध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे की मुलगी चांगली सुशिक्षित असते आणि तिची सासू अशिक्षित असते. तर सुशिक्षित आणि अशिक्षित हा भेद आहे की माणसाच्या समजून घेण्यामधला भेद आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे. आणि मग ती सासूची अशी अपेक्षा असते की ती उच्च शिक्षित असली तरी तिनं घरामध्ये धुणी भांडी केली पाहिजेत, तिनं फरशी पुसली पाहिजे, तिनं स्वयंपाक केला पाहिजे. आणि इतकं करून तिनं पुन्हा तिची नोकरी, तिचा व्यवसाय उत्तम प्रकारे केला पाहिजे. म्हणजे आजच्या बाईकडून समाजाच्या किंवा तिच्या सासू सासऱ्यांच्या असणाऱ्या अपेक्षा सुद्धा खूप वाढत चाललेल्या आहेत. आणि ह्या अपेक्षांची पूर्तता करता करता त्या बाईची तारेवरची कसरत होतीये. आणि मग म्हणून अशा वेळी या दोघींमधला सुसंवाद घडवून आणण्यासाठी काउन्सिलरची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. म्हणून समस्याग्रस्त व्यक्तीने पहिल्यांदा काउन्सिलरकडे यावं. आणि ही काउन्सिलिंग सेंटर्स जी आहेत ती तुमच्या तालुक्याच्या, शहराच्या प्रत्येक ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उपलब्ध आहेत. तिथं तज्ज्ञ काउन्सिलर्स आहेत. त्यांच्याकडे जाऊन तिथं जर प्रश्न सुटला नाही तर कायद्याचा आधार घ्यावा, तर कोर्टात जावं. म्हणतात ना की कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये. मी जरी वकील असले तरी सुद्धा सांगते, जर आपल्याला संसार सुखाचा करायचा असेल, आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीनं जपायचं असेल, नाती फुलवायची असतील, एकमेकांमधला जिव्हाळा कायम ठेवायचा असेल, तर आपल्याला कायद्याची पायरी लगेचच चढून चालणार नाही. अनेक मुलींच्या डोक्यात असतं की मी एक नोटीस पाठवली की सरळ होईल. ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. नोटिशीनं नवरा सरळ होत नसतो, चार प्रेमाच्या शब्दांनी नवरा सरळ होतो, हे मुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा कुटुंब चौकोनी असतं तेव्हा त्यातला समन्वय टिकवणं हे सुद्धा एक आव्हान आहे. अशा विविध केसेस तुमच्याकडे आहेत. पण त्याचबरोबर आज चौकोनी कुटुंबाची व्याख्या ही बदलत चाललेली आहे. षटकोनी, अष्टकोनी असे विविध नात्यांचे पैलू, कंगोरे आज धक्कादायकरित्या आपल्या समोर येत आहेत. आणि आज बदलत्या काळाबरोबर, धावत्या वेगाबरोबर ही रूप, हे नात्यांचे कंगोरे स्वीकार करणं समाजाला अत्यावश्यक आहे. ही काळाची गरज आहे का ते माहिती नाही, पण हो, काळाने हे समोर वेगळं रूप प्रत्येकाला दाखवलेलं आहे. या बदलत्या नात्यांच्या, बदलत्या भूमिकांविषयी समन्वय कसा राखावा? याच्यामध्ये नातेसंबंधांमध्ये जर बोलायचं झालं तर आई मुलगी हे खूप महत्त्वाचं नातं आहे. खूप नाजूक, खूप कोमल नातं आहे. प्रत्येक आईला असं वाटतं की मला एक मुलगी असावी, कारण ती माझी खूप छान काळजी घेईल, ती केअरिंग असेल, तिचे मला खूप लाड पुरवता येतील. प्रत्येक बाबांना पण असं वाटतं की मला एक छान मुलगी असावी. आणि याच आई मुलीच्या बाबतीतली एक केस सध्या खूप चर्चेमध्ये आहे, जी आपण ऐकली आहे, माहिती आहे, सगळ्या माध्यमांनी ती उचलून धरलेली आहे, किंबहुना सर्व माध्यमांची ती हेडलाईन झालेली आहे. आणि त्या माध्यमांवर कब्जा घेतलेली ही जी केस आहे ती शीना बोरा प्रकरणाची. तर मला माहिती नाही काय झालं असेल, काय नसेल, मला याच्या खोलात शिरायचं नाहीये. पण या लेवलपर्यंत हे संबंध जातात कसे, एवढे ताणले जातात कसे, तर कुठेतरी संस्कारांचा अभाव आहे असं मला वाटतं. त्यानंतर अनेक प्रकारचे संबंध आज, पूर्वी नवरा बायको एवढेच दोन संबंध. लग्न म्हणजे काय, तर असं म्हणलं जायचं की नवरा बायकोचे शारीरिक मानसिक गरजा भागवण्याकरता लग्न केलं जातं का, सुरक्षितता म्हणून लग्न केलं जातं का, नक्की कशासाठी, परंपरा म्हणून लग्न केलं जातं का, संस्कृती म्हणून लग्न केलं जातं का, नक्की कशासाठी लग्न, कशासाठी. पण आज लग्न हे एक नवरा आणि बायको एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. शरीर संबंध हे नवरा बायको दोघांपुरते मर्यादित नाहीयेत, तर समलिंगी संबंध वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आज समाजाच्या समोर आलेल्या आहेत आणि त्या लोकांना धक्कादायक आहेत. आता त्याच्या कायदेशीर बाबीमध्ये मला जायचं नाही, कारण त्याच्यावर विचार करणारी तज्ज्ञांची कायदेशीर समिती आहे,
ती किती नैसर्गिक अनैसर्गिक, किती कायदेशीर बेकायदेशीर मला माहिती नाही, पण एक बाई म्हणून, एक काउन्सिलर म्हणून आणि कायदेतज्ञ म्हणून आणि एक कायदेतज्ञ म्हणून गेले 17 वर्ष महिलांच्यासाठी काम करत असल्यामुळं एका बाईची काय घुसमट होते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. माझ्याकडे एक केस आलेली होती. त्या केसमध्ये तिच्या नवऱ्याचे तिच्या अत्यंत जवळच्या एका नातेवाईकाशी समलिंगी संबंध होते आणि त्यामुळं हे खरं तर इतक्या उघडपणे बोलावं नाही बोलावं मला समजत नाही, पण बोलल्याशिवाय हे लोकांना कळणारही नाही किंवा त्या बाईची व्यथाही समजणार नाही, म्हणून मी एवढ्या मोकळेपणानं सांगते. हे संबंध असल्यामुळं हा नवरा कधीही घरी थांबायचा नाही. बाईला मुलं 2 साधारण 10वीच्या वरच्या वयाची. या परिस्थितीमध्ये माणूस श्वास घेतो, जेवण करतो, त्याला अन्न पाणी अशी ही जशी गरज आहे तशी आणखी ही सुद्धा एक प्रकारची गरज माणसाला असतेच, कितीही नाही म्हटलं तरी. आणि मग त्यावेळेला त्या बाईची जी घुसमट होत होती तिने आमच्याकडे तक्रार केली. आम्ही तक्रार केल्यानंतर एकाच बाजूचं म्हणणं ऐकून कधीही त्याच्यावर निर्णय घेत नाही. आम्ही अपोजिट पार्टीला सुद्धा बोलवतो, त्याचंही म्हणणं ऐकतो. आम्ही मुलांना सुद्धा, जर केस जास्त कॉम्प्लिकेटेड असेल तर आम्ही नातेवाईकांना सुद्धा बोलवतो. त्याच्यामध्ये नणंद, सासू, सासरे, कधीतरी शेजारच्या माणसांना सुद्धा बोलवावं लागतं. आणि मग यातून एक असा निर्णय आम्हाला घेता येतो की नक्की कुणाचं चुकलंय. या केसमध्ये आम्हाला समजलं, आम्हाला नवऱ्यानं सांगितलं ही बाई वाईट चालीची आहे, हिचे बाहेर संबंध आहेत, म्हणून मी घरी थांबत नाही. आणि ज्या वेळेला आम्ही ह्या सगळ्या प्रश्नाच्या खोलापर्यंत शिरलो, होम व्हिजिट्स केल्या, त्यावेळेला आमच्या समोर आलेलं चित्र हे विदारक चित्र होतं. या नवऱ्याचे समलिंगी संबंध असल्यामुळं ही बाई वेगळ्या ठिकाणी आकृष्ट झालेली होती. आणि मग या केसेसमध्ये मुलं सुद्धा आईचा स्वीकार करायला तयार नसतात, कारण मुलांचं ते वयच नसतं की नक्की काय आहे हे समजण्याचं. आणि मग मुलं म्हणतात अशी आई आम्हाला नको. यावेळे अशा प्रसंगांमध्ये आम्हाला आमच्यासारख्या काउन्सिलर समोर मोठं आव्हान असतं की निर्णय काय घ्यायचा. कारण बाईचं म्हणणं हे बाईच्या जागी बरोबर आहे, मुलांचं म्हणणं मुलांच्या जागी बरोबर आहे. चुकतोय कोण? नवरा चुकतोय. त्याचं काउन्सिलिंग केल्यानंतर सुद्धा त्यांना आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी हे सोडू शकत नाही. मग बाबा म्हणलं तुझ्या संमतीनं या बाईला रिकामं कर. आणि यातून सुद्धा मार्ग आम्ही जो काढला तो आम्ही त्या बाईचं त्या एका विशिष्ट पुरुषाबरोबर लग्न लावून दिलं. पण या सगळ्यामध्ये ओढाताण झाली ती त्या मुलांची. त्या मुलांच्या बिचाऱ्यांचा काय दोष आहे याच्यामध्ये? त्यांनी काय केलंय? ना धड त्यांना आई, ना धड त्यांना वडील. आज ही मुलं दुसऱ्यांकडे राहतात. म्हणून आम्ही अशा केसेसमध्ये शेवटी असमाधानी राहतो. म्हणून काउन्सिलर म्हणून मला प्रचंड दुःख होतं अशा केसेसचं. त्याही पुढे जाऊन आपण म्हणतो की आई आणि मुलाचं नातं एवढं पवित्र असतं, म्हणजे अगदी असं म्हणलं की प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, खरंय. असं म्हणलेलं असताना ही आई इतकी जीवापाड प्रेम करत असते मुलावर. मुलाला शिकवण्यासाठी काय काय ती करत नाही. म्हणजे जुन्या पिक्चरमधलं मला ते गाणं आठवतं की लिंब लोणं उतरू कशी, निमिष हेच थांब तू वगैरे, असं काहीतरी ते गाणं आहे सुलोचनावर चित्रित केलेलं. म्हणजे मुलगा दूर आहे, लांब आहे, पण इथून ती त्याची दृष्ट काढतीये. इतका तिचा जीव त्याच्यामध्ये अडकलाय. प्रत्येक क्षणाक्षणाला तो काय करत असेल हे चित्र तिच्या डोळ्यासमोर येतोय. आणि अशा वेळेमध्ये मुलगा जेव्हा परदेशी जातो, शिकून अमेरिकेमध्ये जातो आणि इकडे म्हातारा म्हातारी दोघं राहत असतात. एका वेळेला असा प्रसंग येतो की वडील मरतात, जातात, वयोवृद्ध होतात, निवर्तितात आणि आई एकटी राहते. मोठा बंगला असतो. ही वास्तवदर्शी गोष्ट आपण सांगत, वास्तवदर्शी घटना सांगत आहोत. हो, ही वास्तवदर्शी घटना आहे. ही माझ्याकडे आलेली केस आहे. ह्या बाई ज्या आहेत ह्या एकट्या मोठ्या बंगल्यामध्ये राहत असतात. एक दिवस अचानक अमेरिकेहून फोन येतो मुलाचा की आई ग, तू आता एकटी आहेस, एकटी राहून काय करशील, तू आता माझ्याकडे ये अमेरिकेमध्ये. एका आईसाठी यापेक्षा आनंदाचा कोणता क्षण असू शकतो? आई म्हणते ठीक आहे, तू मला न्यायला ये, मी येते. मुलगा आईला न्यायला येतो. आईला सांगतो आई आता मी तुला न्यायला आलोय, 15 दिवसाची रजा काढून आलोय कंपनीमधून. आता आपण सगळं इथलं व्यवस्थित करायचं आणि तू कायमस्वरूपी माझ्याबरोबर यायचं. आईला इतका आनंद झालेला असतो. शेजार पाजारी 10 जणींना सांगून येते की माझा मुलगा मला अमेरिकेला घेऊन निघालाय, आता मी माझ्या नातवंडांमध्ये राहणार आहे, आता मी खूप आनंदी होणार आहे. आणि मग तो मुलगा म्हणतो की आई ग,
आपल्या एफड्या कुठं कुठल्या बँकेमध्ये आहेत ते दाखव, आपली प्रॉपर्टी कुठं कुठं आहे, कारण आता इथं आपण येणारच नाही आहोत. तर हे सगळं कोण पाहणार? आपण हे सगळं विकून टाकूया. आईलाही बरं वाटतं. आई सगळं मुलाला दाखवते, सगळ्या पावत्या काढून देते, सगळे प्रॉपर्टीचे कागदपत्र काढून देते. मुलगा एक 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 करत फटाफट फटाफट सगळं विकून टाकतो, एफड्या मोडून घेतो. आईला म्हणतो की उद्याचं आपलं तिकीट आहे, आपण अमेरिकेला जायचं आहे. सगळं डबोलं घेऊन मुलगा अमेरिकेला आईला घेऊन जायला निघतो. विमानतळावर दोघं जण जातात. या बिचारीनं कधी आयुष्यात विमानतळ सुद्धा पाहिलेलं नसतं. मुलगा आईला म्हणतो, बैस आता तू इथं, मी एक 10 मिनिटात लगेज टाकून आलो. ही लगेज टाकायला मुलगा जातो. आई 1 तास वाट बघते, 2 तास वाट बघते, 3 तास वाट बघते. मुलगा अजून का आला नाही. विमान कर्मचाऱ्यांकडे जाते. चौकशी काउंटरवर जाऊन विचारते की अहो असा असा माझा मुलगा असा असा अमेरिकेला जायचा होता आणि अजून तो आला नाही, मी इथं बसली आहे. ते चौकशी करतात, बघतात. तर ते सांगतात, बाई तुमचा मुलगा अमेरिकेला गेला, त्याचं विमान सुटलेलं आहे. त्या क्षणी बाई कोसळते. तिला फसवल्याची भावना अनावर होते आणि त्या बाईला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली जाते. असं जरी असलं तरी आज कायदा, समाज आणि शासन या बाईची चांगल्या पद्धतीनं काळजी घेत आहे. पण हे जे चित्र आहे हे विदारक चित्र आहे, भयंकर आहे हे, आणि ही सत्य घटना आहे. जास्त मी नावं सांगू शकत नाही, गोपनीयतेचा भंग करायचा नसतो, पण ही घडलेली वास्तव स्वरूपी घटना आहे. आणि अशा अनेक घटना आहेत. ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी आपल्याला घटना सांगितली आहे. अशा अनेक घटना आमच्याकडे येत असतात. गेले 17 वर्ष समाजातल्या विविध नात्यांचे विविध कंगोरे पाहून कधी कधी मन खजील होऊन जातं आणि असं वाटतं की हा संस्कारांचा अभाव आहे का, हा बदलत्या काळाचा अभाव आहे का, हा ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे का, हे समजत नाही. मॅडम, निशब्द करणारी ही घटना आहे. एखाद्या सिनेमामध्ये, मालिकेमध्ये शोभावा असा हा प्रसंग आहे, पण दुर्दैवाने हे वास्तव आहे. हो, यामध्ये बघताना एक जाणवतो, आज अनाथ मुलांचाही तुम्ही सांभाळ करता. हो. जेव्हा त्या अनाथ मुलांना आई वडील किंवा नातेसंबंध याविषयी एकीकडे अप्रूप वाटताना दिसतं, तिथं ही वास्तवदर्शी कथा हेही सांगते, प्रसंग हाही सांगतो की असलेल्या आई वडिलांविषयी मुलांना आपुलकी नाही, किंवा त्याबरोबरीने असंही उलटं दिसतं की आई वडील आपल्या मुलांवर अत्याचार करतात. हे सगळं जे आहे हे उद्ध्वस्त करणार आहे, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणार आहे. यावेळी संस्कार कसा करावा याविषयी जाणून घेते. एक फोन घेते पुढचा. नमस्कार, बोला. मला प्रश्न विचारायचा आहे. बोला. जेव्हा आई वडील एखाद्या मुलीचं लग्न तिला न विचारता बळजबरीने लावतात. बर. आणि मग मुलगी काय मग नाईलाजाने तयार होते आणि लग्न झाल्यानंतर मग ती 1-2-3 महिन्यात ती घरी नवऱ्याला न सांगता घरी पळून जाते. बर. आणि अशा वेळेला काय होतं, त्या मुलाला काहीच कळत नाही का गेली काय नाही, घरी काही असं काही घडलेलंच नसतं. त्यामुळे काय, आणि जनरली काय हल्ली समाजामध्ये काय मुलगी गेली म्हणजे काय, मुलांनी काय त्रास दिला असेल, छळलं असेल, असं समाजामध्ये असं पसरतं. मुलाच्या बाजूनी सिम्पॅथी कमी असते, मुलीच्या बाजून जास्ती असते, म्हणजे मुलगी चुकीची असेल तरी. अशा वेळी मुलांनी काय करावं? धन्यवाद. पुरुष हक्क याविषयी खरंच खूप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बायकांचे हक्क जितके महत्त्वाचे आहेत, तर कुटुंब व्यवस्थेचा आपण विचार करतो त्यावेळेला पुरुषांचे हक्क किंबहुना या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीचे हक्क सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी याच्यामधून कुणाचीही सुटका झालेली नाही. मागच्या आठवड्यातले काही टीव्हीचे आपण बातम्या पाहिल्या असतील तर एका बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा घरेलू हिंसा के शिकार हो गए अशा पद्धतीची कुठेतरी मी एक पट्टी वाचल्याचं मला आठवतंय. पण हे आहे, वास्तव आहे. आणि अशा वेळी खरं तर मी मुलींना, मगाशी मी जो मुद्दा मांडला होता की विवाहपूर्व समुपदेशन फार महत्त्वाचं आहे. लग्न करत असताना आपण ते का करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, कुणासाठी करतो आहोत, कुणाबरोबर करतो आहोत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून
अशा वेळी मुलांनी खरोखरी कोर्टातच जाऊन दाद मागितली पाहिजे. पण त्याआधी मी सांगेन की आमच्यासारख्या काउन्सिलरकडे यायला हरकत नाही. आमच्यासारख्या काउन्सिलरकडून या प्रश्नाचं आपल्याला नक्की सोडवणूक होऊ शकते, कारण अशा केसेस आम्ही 2-3 पाहिलेल्या आहेत. या केसेसमध्ये मुलगी 17व्या दिवशी 18व्या दिवशी निघून गेली घरातून आणि ती कुठं गेली आई वडिलांना पण माहीत नाही, सासू सासऱ्यांना माहीत नाही, नवऱ्याला माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला हुडकून काढणं, तिला बोलावणं, तिचं काउन्सिलिंग करणं आणि मग त्यानंतर ती कबूल करते की आई वडिलांच्या दबावामुळे मी हे लग्न केलं, का तर माझे वडील खूप कडक आहेत, ते मला मारतील अशी मला भीती वाटली, माझा जीव घेतील अशी मला भीती वाटली, म्हणून मी असं केलं. म्हणून माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की इतकी दहशत मुलांवर माजवू नका की तुमच्या मुलाला तुमच्याशी बोलताना असं वाटेल की जर मी यांच्याशी बोललो तर माझा खून होईल. इतकी दहशत पालकांनी सुद्धा मुलांवर माजवली नाही पाहिजे आणि मुलांनी तरच मुलं तुमच्याशी संवाद करतील आणि तरच अशा गोष्टी पुढे होणार नाहीत. आणि जो तुमचा आत्ताचा प्रश्न होता, तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर असेल तिथे जा, नसेल तर माझ्याकडे या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुमचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामधून तुम्हाला मार्ग काढून दिला जाईल. म्हणजे आपण इथं कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना आपण हेल्पलाईन क्रमांक तर देऊच थोड्या वेळाने, पण त्याचबरोबर प्रत्येकांना असं आपण सांगू शकतो, तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र हे शासनातर्फे उघडण्यात आलेलं आहे आणि त्या समुपदेशन केंद्रामध्ये आपण संपर्क साधा. आपल्या प्रत्येक समस्येला, प्रश्नाला, कौटुंबिक समस्येला, प्रश्नाला उत्तर मिळू शकतं. पुढचा फोन आहे रामचंद्र यांचा तेलंगणाहून. नमस्कार, बोला रामचंद्रजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला ह्या एकत्र कुटुंबाविषयी 2 प्रश्न विचारायचे आहेत. हो हो. एक तर आजकाल एकत्र कुटुंबाविषयी चांगलं बोललं जातं, पण जेव्हा एकत्र राहायची वेळ येते तेव्हा मात्र वेगळेपणाचा विचार होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की मुलांचं बाहेर बिहेवियर मित्रांमध्ये खूप डिस्टंट असतं, पण घरी आल्यानंतर घरच्यांबरोबर दुसरेपणा वागतात, अगदी ॲरोगन्सी दाखवतात. त्याचं रिझन काय? मुलांवर वाढलेले आजचे प्रचंड ताणतणाव हे खरं तर याचं कारण आहे असं मला वाटतं. मुलं मित्रांशी जास्त बोलतात, पण घरामध्ये एकदम हे म्हणल्याप्रमाणे आता असं तुसडं वागतात की बोलायचं नाही घरामध्ये. यासाठी प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातामध्ये. आपल्या मुलाला काय आवडतं त्या पद्धतीनं त्याच्याशी गप्पा मारणं हेच एकमेव सोल्युशन याच्यामध्ये असू शकतं. दुसरं काही, संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे तो संवाद. संवाद म्हणजे गप्पा मारणं, वेगवेगळ्या हलक्या फुलक्या गप्पा मारा. असं काही नाही अगदी तुम्ही भारत पाक विषयावरच चर्चा केली पाहिजे, पण तुम्ही त्याला काय आवडतं, आज शाळेमध्ये काय झालं किंवा कॉलेजमध्ये काय झालं ते आवडत नसेल तर स्वतःची एखादी गोष्ट त्याला सांगा ना. काय फरक पडतो? तुमच्या ऑफिसमध्ये आज तुमचा मित्र तुमच्याशी काय बोलला, काय विनोद झाला, हे मुलाला सांगण्यामध्ये कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. पालकांनी आपण खूप मोठे आहोत, आपण खूप ग्रेट आहोत, आम्ही असे आहोत तसे आहोत असं काहीतरी स्वतःचा विश्वकोश जो निर्माण केलेला असतो, स्वतःभोवतीचा कोश निर्माण केलेला असतो, त्या विश्वातून तुम्ही बाहेर येऊन मुलांशी थेट संवाद साधणं फार गरजेचं. मॅडम, मगाशी आपल्यापाशी जे सगळे विविध प्रश्न पोचत आहेत किंवा जी सगळी आपली 1 वाजल्यापासून चर्चा सुरू आहे, या सगळ्याकडे बघताना प्रेक्षकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक हवे आहेत, त्याविषयी तुम्ही सांगितलं तर उत्तम होईल. आता मगाशी हिंसाचार हा प्रश्न आला होता, तर मुलांच्या विषयी होणारे जे हिंसाचार आहेत आणि त्यांना जर काही मदत हवी असेल तर 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. त्याच पद्धतीनं महिलांना जर काही मदत हवी असेल तर 1091 आणि 181 हा वुमन्स हेल्पलाईन नंबर आहे. त्याच पद्धतीनं सिनियर सिटीजन आणि पुन्हा महिला असा दोघांसाठी कॉमन एक नंबर आहे, तो म्हणजे 103 हा नंबर मुंबई करता आहे. त्याच पद्धतीनं 1298 हा पुन्हा मुंबई करताच महिलांसाठी खास नंबर आहे 1298. त्याच पद्धतीनं महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात अजून एक नंबर आहे 255 21111. ठीक आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार मॅडम, मी नितीन बोलतोय वाशीवरून. बोला नितीनजी.
मॅडम माझा असा प्रश्न होता की काय झालं की दरवेळेला महिला जर का 10 महिलांवर अत्याचार होत असेल तर त्यातला एक पुरुष पण असतो. तर मॅडम माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की मी या कौटुंबिक समस्येतून गेलो तर मी काउन्सिलरला पण भेटलो. जवळजवळ 2 वर्ष झाली आमची काउन्सिलिंग सुरू आहे. तर ती मुलगी गेलेली म्हणजे वाद करून घरातून, त्यानंतर काउन्सिलिंग करून ते आम्ही तिला नंतर घेऊन जवळजवळ 9 महिने जे होती संस्था त्याने आमच्या दोघांमध्ये काउन्सिलिंग केली आणि नंतर मी तिला मान सन्मानाने परत घेऊन पण आलो. तर मी पण एक सरकारी यंत्रणेमध्ये आणि ती महिला पण सरकारी यंत्रणेमध्ये, म्हणजे माझी पत्नी आहे ती. तर घेऊन आल्यानंतर पण ती थोडे दिवस राहिली व्यवस्थित आणि परत ती तसंच करायला लागली. तर आता परिस्थिती अशी आहे मॅडम की मी सरकारी कर्मचारी आहे, माझी सरकारी क्वार्टर्स आहेत. तर माझ्या आईला बहिणीला तिने म्हणजे अपशब्द वाचून रात्रीची घराबाहेर काढली. त्यामुळे मी पण त्यांच्यावर आलो. आता मी एकटाच आहे, आई वडील म्हणजे आईसाठी दुसरं कोणी नाही. तर मी पण मग तिच्यामुळे बाहेर होतो. आज 5 ते 6 महिने झाले ती एकटीच तिकडे राहते आणि एक अपत्य पण आहे त्यानंतर झालेलं. तर ती आई वडिलांकडे ठेवली, ती एकटी तिथे क्वार्टर्स मध्ये राहते आणि मी माझ्या आईला बहिणीला घेऊन मी बाहेर भाड्याने रूम घेऊन राहतोय. तर मला तर नक्की काय मार्ग कुठे सापडत नाही मॅडम. आणि पोलीस स्टेशनला पण आम्ही वगैरे गेलो तर तिथे सांगण्यात येतं की तुम्ही 10 कंप्लेंट केलेत तरी बोलतो काय फरक नाही पडणार, पण मुलीने जर का तुमच्याशी एक कंप्लेंट जरी केली तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर मॅडम अशा वेळेला मग आता मॅडम न्याय कसं मिळणार? प्लीज मला जरा मार्गदर्शन करा. अवश्य. काय सांगा? खरंच हा समाजातल्या अनेक मुलांचा आणि अनेक मुलांचा म्हणण्यापेक्षा आत्ताच्या पिढीचा हा मोठा प्रश्न आहे. मुली खूप अग्रेसिव्ह झालेल्या आहेत आणि मुलंही खूप अग्रेसिव्ह झालेत. एवढं ताणतात की ते तुटलंच पाहिजे असं मनात ठरवूनच ताणायला सुरुवात करतात. तर मला असं म्हणायचंय की नक्की तुमचं भांडण कशावरून होतं, भांडणाचे मुद्दे काय आहेत. तर ते कधीतरी तुम्ही एकमेकांशी जर बोलू शकत नसाल तर कोणीतरी नातेवाईकांना मध्ये बोलवा. तिचे आई वडील, तुमचे आई वडील यांना बरोबर घेऊन बसा. केवळ तुमची भांडणं कशामुळे होतात, भांडणाचे मुद्दे काय आहेत, आणि तुम्ही 2 वर्ष काउन्सिलिंग केलेलं आहे असं सांगता आहात. मला माहिती नाही कशा प्रकारचं काउन्सिलिंग केलंय, कुणी केलंय, काय आहे याविषयी मला आत्ता सांगणं थोडं मुश्किल आहे. पण याच्या बाबतीतले खूप चांगले कायदे आहेत. तर त्या संदर्भात तुम्ही कायदे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आता असं मला वाटतं. जेव्हा विसंवाद, विध्वंस या घटना घडतात तेव्हा त्या घडाव्यात अशी इच्छा कोणाचीच नसते. पण आज दुर्दैवाने समाजामध्ये नातेसंबंधांमध्ये या घटना घडता आहेत. पण यातूनही आयुष्य आहे ते पुढे जातं आहे. वाहतं पाणी राहणं आवश्यक आहे, ते जगायचं आहे आणि संपूर्णतः जगायचं आहे. हे जगताना लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील या विवंचनेपोटी ज्यांच्यावरती प्रसंग गुदरलेले आहेत ती लोक जी आहेत ती आकसून जातात. प्रगतीचे मार्ग त्यांचे खुंटले जाण्याची भीती असते. अशा व्यक्तींना हा सुद्धा समाजातला एक कोण आहे मॅडम, नाही का? यांना पुढे जायचं आहे. यांचा दृष्टिकोन समाजाप्रती कसा असावा आणि समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याप्रती कसा असावा. आता उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वी काय असायचं की एका कुटुंबामध्ये मुलगा जर पानपट्टीवर जाऊन उभा राहिला तर गावातला दुसरा माणूस त्याला हटकायचा. पण आज आमच्या शेजारी कोण राहतं हे आम्हाला माहिती नसतं. मग शेजारच्यांचा हा मुलगा पानपट्टीवर उभा राहून जर सिगरेट पित असेल तर आम्ही कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आज 14-15 वर्षाची 80% मुलं सिगरेट ओढतात. हे दुर्दैव आहे समाजाचं. आज 11वी-12वीतल्या मुली सॅकमधनं एवढ्या छोट्या छोट्या बियरच्या बाटल्या घेऊन जातात. हे अत्यंत विदारक समाजाचं चित्र आहे आणि याच्यासाठी समाजाची खूप मोठी जबाबदारी आहे की कुटुंब व्यवस्था जर चांगल्या पद्धतीनं राबवायची असेल तर समाजाचा धाक कुटुंब व्यवस्थेवर असला पाहिजे आणि कुटुंबानं समाजाला कुठेतरी घाबरलं पाहिजे. लोक मला काय म्हणतील ह्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी प्रश्न असला पाहिजे. सासू सुनेची भांडणं जरी असतील तरी काय बरोबर काय चूक हे सासूनं पण ठरवलं पाहिजे आणि सुनेनं पण ठरवलं पाहिजे. कारण आजची पिढी आहे ना ती सुनवास सहन करतेय असं अनेक केसेसमध्ये मला जाणवलेलं आहे. म्हणजे पूर्वी केवळ सासूरवास असायचा, आता सासूरवासाबरोबर सुनवास सुद्धा सुरू झालेला आहे. या सगळ्या विविध नातेसंबंधांमध्ये पुढे वाटचाल कशी करावी, वेळ संपत आलेली, पण थोडक्यात काय सांगूया. पुढे वाटचाल करत असताना आत्तापर्यंत जे मी सांगितलं
की एकमेकांचं नातं हे अत्यंत मोकळेपणाचं असलं पाहिजे, एकमेकांमध्ये सुसंवाद साधला गेला पाहिजे, कुढत बसणं, काहीतरी गोष्टी मनामध्ये ठेवून बसणं हे सोडलं पाहिजे, अक्रस्थाळेपणा कमी केला पाहिजे आणि एकमेकांमध्ये जिव्हाळा आणि प्रेम निर्माण झालं पाहिजे. शेवटी प्रेमानं जग जिंकता येतं तर कुटुंब का नाही. मंडळी, मुळात नातेसंबंध याविषयी बोलायचं म्हटलं तर 55 मिनिटं काय 55 वर्ष कमी पडतील, बरोबर मॅडम. त्यामुळे 55 मिनिटांमध्ये हा जो आढावा मॅडमने वेगवेगळ्या बदलत्या नाते आणि त्यातल्या भूमिकांविषयी घेतलेला आहे, कारण हा धावत्या गतीचा, धावत्या काळाचा आणि धावत्या वेगाचं हे गणित आहे. या बरोबरीने कुटुंबाला सांभाळायचं आहे आणि म्हणून हा सोडवण्याचा प्रश्न आहे हा समन्वय सप्ताहानिमित्त. तुमच्याकडून वारंवार हे दूरध्वनी क्रमांक मागितले जातात, त्यासाठी आम्ही चटकन हे स्क्रीनवर दाखवत आहोत. पटकन टिपून घ्या. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे 1098, वुमेन हेल्पलाईन क्रमांक आहे 1091 किंवा 181 आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे 103. इथे मदत मागून संपर्क करून तुम्हाला मदत मिळू शकेल, बरोबर. आणि याविषयी तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा आमच्या फेसबुक पत्त्यावर www.facebook.com/sakhisayhadri.tt, ईमेल ID sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. मॅडम, तुम्ही आलात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.